राहिले का अजून? बघा सॉरी, उगाच मोहात पडू नको, कळलं? आपल्या घरी सगळं आहे, 4 संसाराला पुरतील एवढी भांडी कुंडी आहे तिकडे. कपडे घ्या चला माझ्या बरोबर. अहो बाबा, काडी काडी करत मोठ्या कष्टाने हा संसार जमवलाय आम्ही. खरंच जीव अडकलाय हो सगळ्या. जीव कुठे गुंतू देऊ नका, कळलं का तुम्हाला? कपडे घ्या चला बरोबर, मी टॅक्सी घेऊन येतो. बरं बाबा, चला. घेतलं ना सगळं? हो. अजून काही राहिलं नाही ना तिकडे? दादा, वहिनी तुम्ही खरंच चाललाय? मधू, अगं अगं रडू नकोस. अशी काय करतेस मधू? जायला हवं ना. बाबांपासून इतके दिवस लांब राहिले मी, आता जायला हवं ना. रडू नको. अहो ती पिशवी देता का जरा? हे बघ मधू, ही खास तुझ्यासाठी मी भांडी काढली. तुझ्याकडे नाही येत ना? नका वहिनी, हे सगळं कशाला? अगं ठेव ना, माझी आठवण म्हणून. काय ग मधू, मंग्या कुठे दिसत नाही? मी बघते, घेऊन येते त्याला. मंग्या, अरे तू इथं बसून काय करतोस? चल ना तिकडे, दादा वहिनी जायला निघालेत. चल. नो, आय एम नॉट कमिंग. मी बॉस समोर कमिंग तर बॉस नॉट गोईंग. ही विल क्राय, आय विल क्राय. पण बॉस ना त्यांच्या घरी मस्को करायला हवं, पण आय नॉट अलाउ यू. I not live without boss. ही साडी तुझ्यासाठी ठेवलीये मी, अजून घडी सुद्धा मोडली नाहीये. रंग छान दिसेल तुला. ही साडी नेस आणि मला फोटो पाठव. पाठवते. हे बघ रूपा, नवीन नवीन लग्न झालंय तुझं. अगं शेजारच्यांची गरज पडते अडीअडचणीला. सगळ्यांची जमवून घे, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. सुखाने संसार कर. वहिनी, तुम्ही चालला त्याचं खरंच फार वाईट वाटतंय. मला अजून खूप भांडायचं होतं तुमच्याशी. बघा, अजून हिला भांडायचंय. गप्प बसा वहिनी, तुम्हाला काय माहिती, भांडण्यानेच प्रेम वाढतं. नाही वहिनी, तुम्ही या चालीत होते तेव्हा खूप हुशारी होती, पण आता सगळं पहिल्यासारखं भांडण व्हायचं. तर आता तुमच्यासारखे कोण समजवणार यांना? पण भांडायचं कशाला? भांडायचंच नाही. सगळ्यांनी ठरवायचं की आता आपण भांडणार नाही, तर सगळे आपोआप एकमेकांशी प्रेमाने वागायला लागतील. काय दादा, काय ग मंग्या कुठे? मंगळाच्या कट्ट्यावर रडत बसलाय. अरे वेडा आहे मंग्या. मी आलोच, बघतो जरा. मधू, रडू नकोस बरं. संगीता वहिनी, तो टीव्ही आहे ना, तुम्हाला ठेवा. मी कुठे घेऊन जाणार तो? तुम्हाला आवड आहे ना सिरियल बघायची? पण वहिनीनो, टीव्ही बघताना खूप तुमची आठवण आहे. अंबिका वहिनी, हा घ्या, हा मिक्सर ठेवा तुम्हाला. आणि सोनाली, हे बघ, ह्याच्यामध्ये ना भांडी आहेत काही. तुला आवड आहे ना स्वयंपाकाची? वापर सगळं नक्की. चला आता येतील बाबा, निघायला हवं. थांबा वहिनीनो, हळदी कुंकू लावते. मंग्या, बॉस. अरे How do you, sir? Myself, Mange Longe. परत पैसे चोरून दारू पिलीस? परत पैसे चोरून दारू पिलीस? तुम्ही मला सोडून इकडे का आलात? मी तुम्हाला नको आहे का? You don't wanted me. Boss, please, don't go. Don't go. वेडा आहेस का मंग्या?
जावं तर लागणार ना यार. हे बघ मंग्या, आयुष्यात माणसं येत असतात, जात असतात. आपण त्यांच्या गोड आठवणी मनात जपून ठेवायच्या आणि पुढे जात राहायचं. रडायचं नाही. वेडा कुठला. मंग्या, यू गिव्ह मी वन प्रॉमिस. ओके? When I go, you don't drink. Promise? प्रॉमिस बॉस. नो टच दारू. When crying, smile. Smiling. Smile. मधूची काळजी घे. तुला सुखात ठेव. मलाही खूप आठवण येणार आहे तुम्ही सगळ्यांची. बरं आहे मंडळी, निघतो आम्ही. आनंदात राहा, मजेत राहा. हा? बॉस, तुमच्याशिवाय चाळीला मजा नाही. बॉस, वी कम विथ यू. मंग्या, मगाशी काय सांगितलं मी तुला? अरे आपण सगळ्यांनी एकमेकांबरोबर जे आनंदाचे क्षण अनुभवले त्या आठवणी कायम आपल्या बरोबर राहणारच आहेत ना. आणि आम्ही जातोय म्हणजे काय कायमचे जात नाही. अन्नपूर्णात भेट होणार की आपली. आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला आम्ही येणारच. प्रॉमिस? अरे पक्का प्रॉमिस. वहिनी नक्की याल ना भेटाय? अगं संगीता बहिणी, असं काय करताय? मला चैन पडेल का तुम्हाला सगळ्यांना भेटल्याशिवाय? मी आठवड्यात एकदा तरी नक्की येईन. भांडू नकोस नवऱ्याशी. मधू, अगं असं काय करतेस? आपण अन्नपूर्णाला भेटणार होत ना. दादा येते. चला चला, आवरा लवकर, वाट बघतात सगळे तिकडे. हो चला मंडळी, येतो. नीट राहा. ये मंगे. सांभाळ. येते. येते दादा. येते. आता बस झालं, चला आता. हो बाबा. अभिजित दादा. म्हणायचं नाही. चल बाय, टेक केअर. चल 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 चल. वहिनीनू सांभाळून जावावं. बाय म्हणजे. मस्त झाली तयारी. शिवराची आयडिया आहे. काय म्हणतो मॅडी? काहीतरी काय मॅडी ताई, अहो त्या म्हणतात पण नाचायचं का आपण? अगं रोज रोज कुठे नाचतो आपण? चल नाचूया. काहीतरी बस. बरं झालं बाई तू आलीस. तुझ्याशिवाय करमत नव्हतं ग. मलाही तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. दाते काका कसे आहेत? आम्ही सगळे छान आहोत. काय लेले बहिणी, इतक्या दिवसात मला एकदाच भेटायला आलात ना तिकडे. आता तसं नाही ग, कामामध्ये ना वेळच मिळाला नाही, पण तुझी रोज आठवण येत होती. जास्त वाढवून सांगू नकोस. काही कोणाला आठवण येत नव्हती. गप ग प्रज्ञा. आसावरी, तू आता पुन्हा आली आहेस ना, पुन्हा आपण मस्त धमाल करूया. पुन्हा आपली भिशी चालू करूया. हो आणि आता नवीन नवीन पदार्थ बनवायला शिकव. हो खरंच सगळं करेन, पण मला ना सुरुवातीला बाबांना वेळ द्यायला हवा.
शुभ्रा अगं बाबा वाट बघत असतील ना तिकडे घरी. चल चल ते पुढे गेलेत. चला चला आता आपण भेटतच राहू ना. हो परत आला नाही आसावरी आली परत. सगळ्यांना खूप आनंद होतोय ना. आता ही बातमी काटेकोरला कळवायलाच पाहिजे. एका मिनिटात रंगाचा बेरंग होईल. वेलकम आई सर. शुभ्रा तू लिहिलंयस आहे. टू गुड. या पुढे या पुढे या. ही सगळी तयारी दोघांनी केली बरं का. ढोल ताशू सुद्धा यांनी मागवलेत. एक आणि जावई घरी यायचे म्हणल्यानंतर स्वागत जोशपूर्ण व्हायला पाहिजे ना. येस एकदम ग्रँड वेलकम झालं ग्रँडपा. मज्जा आली खूप. नाही आज माझ्या लेकीचं आणि जावयाचं औक्षण मी करणार आहे. घरातला मोठा माणूस मी आहे ना. आज माझी लेक लक्ष्मीच्या रूपानं माझ्या घरात येते. तिचं स्वागत करणं माझं कर्तव्यच आहे. आजपासून नवीन परंपरा आपण सुरू करू. एक मिनिट एवढा छान मोमेंट आहे तर तो कॅप्चर व्हायला हवा ना. मला फोन दे. एक मिनिट. हा रेडी. नाही तू नाही. लक्ष्मीच्या रूपानं माझी लेक घरात पहिलं पाऊल टाकेल. वा लक्ष्मीबाई ओलांडा उमरा. अरे वा. आता माझं राज्य सुरू झालंय आणि ज्याचं राज्य त्याचे नियम. ज्याला कोणाला इथे राहायचं असेल त्याने गेल्या काही दिवसात माझ्याशी जे काही चुकीचं वागलंय ना त्यासाठी माझे पाय धरून माझी माफी मागायची. आई काय कसं वाटतंय घर. खूप छान ठेवलंय शुभ्रानी. हे बघ आई आणि सर परत आले. आपलं अख्खं कुटुंब परत एकत्र आलं. सोहम छान मोमेंट आहे ना. बस चल आता रडायचं नाही. डोळे पुस बरं. चला. वेट 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 वेट.
सर्वाशाम स्वागतम. मॅडी ग्रँडपानी शिकवलं मला सर. नेहमी ती इंग्लिश मधनं काहीतरी बडबड करत असते, मग म्हणलं शिक. थँक्यू ग्रँडपा. नमस्कार करते. 1 2 3 1 2 3 1 2 3. हा शाबास. तुम्ही म्हणाला होतात ना बाबा, आता तू परत घरात येशील तेव्हाच देव घरात येतील. मी आले परत देवांना घेऊन. अगं या घराची गृहलक्ष्मी असतो, तुझ्या हस्ते स्थापना कर. देवा, आज बाबांची इच्छा पूर्ण झाली. आज पुन्हा आमचं सगळं कुटुंब एकत्र आलंय. या घराला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. इडापिडा टळू दे आणि या घरात सुख समाधान नांदू दे. बोला गणपती बाप्पा मोरया. बाबा सुखी राहा. आजोबा. हो, संसारामध्ये सुखी राहा. आणि आता आम्हाला काही नमस्कार करू नका. दत्ताजींचा आशीर्वाद मिळाला म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. या एकत्र या. आज मला खूप आनंद झाला. आपल्या घरातली सगळी माणसं एकत्र आली. वेट मी सगळ्यांचा एक फोटो काढते. गुड आयडिया. स्माइल. येस. अरे वा वा वा, छान छान छान. बर, आज जेवायचा बेत काय करणार आहेस? अच्छा, म्हणजे दत्ताजींना म्हणून आम्ही इथे घरी यायला हवं होतो. बाबा तुम्ही सांगाल ते करते. काय करू सांगा. श्रीखंडपुरी करणार? श्रीखंडपुरी. चल ग शुभ्रा. ओके सर, मी जाते ऑफिस किचनला. थांब रे, कशाला जातेस? खूप कामं पडली तिकडे. ओके बाय. ओके बाय. ग्रँडपा नमस्कार करते. आई, हे तुमचं किचन आणि आता प्लीज त्याची जबाबदारी परत घ्या आणि मला माझ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा. तुझं माझं कधीपासून झालं ग शुभ्रा? हे स्वयंपाकघर आपल्या दोघींचं आहे. नको नको, तुमचं तुमचं म्हणजे तुम्ही मेन शेफ आणि मी तुमची असिस्टंट. नको ग बाई, घरात एक शेफ आहे तेवढा पुरे. मी आपली साधी गृहिणीच बरी. चल लागूया नाही तयारीला. हो. अगं तेलाची इथे ती होती ना बरणी, ती कुठे गेली? 1 मिनिट. गाठ ठेवलीस का? बर. मिठाचं इथे होतं ना? 1 मिनिट. हे घ्या. अच्छा, इथे ठेवलं होतंस का तू? माझ्या सवयीच्या जागा सगळ्या वेगळ्या होत्या. तुझ्या सोयीने ठेवलं असशील ना सगळं. माझं काय व्हायचं, ती गोष्ट तिथे म्हणजे तिथेच असायची ना. अगं नुसता हात पुढे गेला ना की लगेच सापडायचं. पण हरकत नाही, तुझ्या जागांची पण सवय होईल मला. काहीही गरज नाहीये, कुठलाही ऍडजस्टमेंट करायची गरज नाहीये. तुम्ही नव्हतात त्यामुळे मी थोडा गोंधळ घालून ठेवला होता तुमच्या किचन मध्ये. पण आता आपण तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जागेवर ठेवूया. बर. शुभ्रा, ते मापाचं भांड होतं ना इथे, हरवलं वाटतं. हरवलं? अगं मी लग्न करून जेव्हा या घरात आले ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी दिलं होतं ते. आणि त्याच मापाने मला सगळा स्वयंपाक पण करायला शिकवला होता. म्हणजे 2 माणसं असतील तर किती माप पीठ घ्यायचं, तांदूळ घ्यायचे, किंवा 4 माणसं असतील तर किती माप घ्यायचं.
माझ्या सासूबाईंची आठवण होती ती. अरे बाप रे, तर इतकी मोठी महत्वाची आठवण असेल तर ती माझ्या अजून हरवली जाईल का? मला पण तर माझ्या सासूबाईंनी दिलंय. शुभ्रा, माझ्या सवयीचं होतं ना ते. मस्करी करत होतीस ना माझी, पण माझी खात्री होती तू नाही हरवणार. गप्प बस आई. एक क्षण ना तुम्हाला भीती वाटली होती हरवलं की काय म्हणून. पण मला सांगा, तुम्हाला ही भीती तुमचं भांड हरवलंय याची वाटली, तुमच्या सासूबाईंची वाटली? शुभ्रा